चेंबरच्या कॉम्प्लेक्समधील अपप्रवेशित कृष्णा व्हॅली क्लब, गाळेधारक व स्टेट बँक ऑफ इंडिया MIDC कुपवाड शाखेचं भवितव्य अंधारात. कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्सच्या आवारात असलेले अपप्रवेशित कृष्णा व्हॅली क्लबचे हॉटेल व बार, स्टेट बँक ऑफ इंडियाचे कार्यालय आणि सर्व गाळेधारक यांचं भवितव्य अंधारात असल्याची माहिती कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीजचे प्रशासक तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे निरीक्षक ज्ञा शी अंधळे यांनी दिली आहे. कृष्णा व्हॅली चेंबर्सचे सर्व बदल अर्ज रद्द झाल्यानंतर संस्थेवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर प्रशासकांनी कृष्णा व्हॅली चेंबरच्या जागेवर काही अपप्रवेशितांनी विनाभाडे व्यवसाय चालू ठेवले. सदर अपप्रवेशितांचे कृष्णा व्हॅली चेंबरच्या नावानं वीज कनेक्शन वापरत असल्याचं निदर्शनास आल्यानं ते तोडण्यासाठी प्रशासकांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब सुरू केला. त्यावर नाराज होऊन कृष्णा व्हॅली क्लबनं कर्तव्यदक्ष, निष्कलंक, सरळ मार्गाने काम करणारे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय सांगलीकडील निरीक्षक व कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्स तर्फे प्रशासक ज्ञा शी अंधळे यांच्या विरोधात सांगली येथील दिवाणी न्यायालय स्तर यांच्या कोर्टात वादी कृष्णा व्हॅली क्लब पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे अध्यक्ष राहुल देशपांडे विरुद्ध प्रतिवादी कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्स तर्फे प्रशासक यांच्या विरुद्ध निरंतर ताकिदीचा दावा दाखल केला. परंतु त्यांच्याकडे कोणतेही कायदेशीर कागदपत्र नसल्यामुळे कोर्टाने कृष्णा व्हॅली क्लबचा दावा दिनांक 29/11/2025 रोजी फेटाळून लावला आहे. कृष्णा व्हॅली क्लबनं वरिष्ठ कोर्टात अपील दाखल करण्यासाठी कोर्टाकडे स्टे मागितला होता, परंतु कोर्टाने त्यांचा स्टेचा अर्जही रद्द केला असल्याचं कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्सचे प्रशासक अंधळे यांनी सांगितलंय. यावरून कृष्णा व्हॅली चेंबरच्या कॉम्प्लेक्समधील सर्व अपप्रवेशितांचे भवितव्य आता अंधारात जाणार असल्याची दाट भीती निर्माण झाली आहे. यावेळी अंधळे म्हणाले की आता थोड्याच दिवसात संस्थेच्या नावानं सुरू असलेले कृष्णा व्हॅली क्लब ऑफ आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे लाईट कनेक्शन ही कट होणार आहे. यावरून असं दिसतं की चुकीचा मार्ग अवलंबून जे काम करतात त्यांना न्याय देवता योग्य ती वाट दाखवते.